जबरदस्त साईज आहे कांद्याची. अजून 5-10% फरक पडेल ना. मग त्या फवारणीला कलर आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजकाळे आपल्या या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करत आहे. आता आपण प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब शिंगोटे यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आहोत. कांदा आता 8 ते 10 दिवसांना हार्वेस्टिंगला येणार आहे आणि पूर्णपणे रॅव कृषी तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं होतं. आता आपण लाईव्ह बघणार आहे कांदा. आपण काय दंडाचे कांदे नाही उपटणार, हा सरी कांदा आहे आणि सरसकट साईज आहे आणि वाटेल तिथं उपटणार आहे का बघूया साईज कशी झाली इथे. चटणी मुळेल अजून त्याला जबरदस्त अशी साईज आणि जबरदस्त अशी पांढऱ्यामुळे आपल्याला इथं बघायला मिळते. याला रॅव कृषी तंत्रज्ञान वापरलेलं होतं का? हा, मग किती फवारणी झाले? 3-1 फवारणी झाल्या तरी जबरदस्त रिझल्ट आला. जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण जसं ठरल्याप्रमाणे रॅव कृषी तंत्रज्ञान ज्या प्लॉटला वापरलंय त्याचा नाद नाही करायचा. त्याचा नादही नाही करायचा आणि मार्केटला उच्चांकी रेट भेटणार आहे कांद्याला. एकदम उच्चांकी कांदा बघू शकता. जबरदस्त अशी क्वालिटी कांद्याची तर बघायला मिळते. जस्ट आपण कलरचा स्प्रे दिला आहे, 3 ते 4 दिवस झाले, अजून याला फार कलर येणार आहे. आणि त्यामुळंच मार्केटला आपले भाऊसाहेब भाऊ म्हणजे उर्फ चेअरमन त्यांचा उच्चांकी रेटनं कांदा जाणार याची हमी रॅव कृषी तंत्रज्ञान देते. निश्चितच ज्यावेळेस कांदा मार्केटला जाईल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट करणार आहे निलावाच्या वेळेस, की मार्केट किती असू पण जे काय होईल ते हायस्ट फक्त चेअरमन दादांचाच असेल. कुणाला कांदा पिकाविषयी अधिक उत्पन्न आणि उच्चांकी रेट घ्यायचा असेल तर निश्चितच रॅव कृषीला संपर्क करू शकता. बाकी काय सांगू शकता या व्हिडिओद्वारे तुम्ही? या व्हिडिओद्वारे असं सांगेन की रेवा कृषी तज्ञ जर वापरलं ना तर 100% रिझल्ट म्हणजे रिझल्टच येतो. आणि हा जवळजवळ रेवा कृषी सेवा केंद्र हे तालुक्यात विकसित झालं आहे आणि त्यांचा रिपोर्टही जबरदस्त आहे. निश्चितच हा त्यांचा एकदम क्वालिटी काम रिझल्ट एकदम एकच नंबर आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच जण आम्हाला कमेंट करत असतं की तुम्ही फक्त मोठेच कांदे दाखवता. नाही, पूर्ण कांदे कोणते बी वाफ्यात जाऊन बघितलं ना सरसकट कांदे एवढा रिझल्ट याच्या आधी मला कधी आला नाही. रेवा कृषी त्याचा मी 2 वर्षापासून त्यांचं मार्गदर्शनाखालीच आता शेतीचं नियोजन करतोय आणि मला एकदम रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता प्लॉट इथं उभा आहे कोकणगाव इथे, म्हणजे आता अजून हार्वेस्टिंग झालेलं नाही. कुणी इथं कांदा येऊन बघू शकता की साईज कशी व्हेरीफाय. अजून 8-10 दिवस टाईम आहे. अजून साईज चांगली होणार आहे, पातपंख खाली उतरणार आहे. धन्यवाद. आज त्यांचं पोल्ट्रीचं काम चालू होतं. एकदम वेळात वेळ त्यांनी आपल्याला जो व्हिडिओसाठी दिला त्याबद्दल चेअरमन भाऊंचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.